अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी, घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचे अत्यंत प्रभावी असणारे 5 उपाय सांगणार आहे। या 5 पैकी एक जरी तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुमचं नशीब बदलेल। नशिबाचे नसेल तेही मिळेल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल, घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि त्याचबरोबर तुमचं जे गुरुबळ आहे हे गुरुबळ या उपायाने मजबूत होईल। तर बघा, गुरुवारच्या दिवशी सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो स्नानाचा। सकाळ, संध्याकाळ, अगदी दुपारी जर कुठे धार्मिक स्थळ असेल, म्हणजे धार्मिक जिथे अभ्यंग स्नानाचं काही तीर्थक्षेत्र असेल तर आवर्जून तिथे जा। जेव्हा तुम्ही तिथे धार्मिक स्नानासाठी जाल तेव्हा संपूर्ण शरीराला थोडंसं हळद आणि त्यात पाणी मिक्स करा आणि हळदीचं उटणं शरीराला लावा आणि त्यानंतर धार्मिक स्थळी जाऊन स्नान करा। आता तीर्थक्षेत्र जवळ नसेल तर आपल्याच घरी अंघोळीचं असणारं जे पाणी आहे त्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला आणि हे पाणी जे आहे ते व्यवस्थित हळदीत मिक्स करा आणि त्या पाण्याने स्नान करा। जर गुरुवारच्या दिवशी हळद मिश्रित पाण्याने स्नान केलं तर आपल्या आयुष्यावर आलेलं संकट टळून जातं, गुरुबळ मजबूत होतं, गुरूंची कृपा होते, दुःख दारिद्र्य दूर होतं। कितीही आयुष्यात गरिबी असेल किंवा कितीही तुमच्या पाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की बरकतच नाही, सतत अपयश, तर ह्या समस्या तुमच्या दूर होतील। ठीक आहे, आता तुम्ही सकाळी, दुपार किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हे हळदीचं स्नान करू शकता। यानंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे बघा, गुरुवारच्या दिवशी तुळशीचं महत्व हे आपल्या हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण आहे। भगवान श्री विष्णू यांचा जो सर्वात आवडता दिवस किंवा भगवान श्री विष्णू यांचा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुवारचा। गुरुवारच्या दिवशी जर भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एखादी सेवा किंवा उपाय केला तर तो लाखात एक असतो आणि तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी असते। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही तुळशीची यथाशक्ती पूजा केली, तुळशीच्या समोर हळदीचा दिवा लावला, तुळशीच्या बुडाला हळद अर्पण केली किंवा हळद मिश्रित जल तुळशीला अर्पण केलं आणि तिथे बसून जर तुम्ही 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तुमच्या घरात असणारी दरिद्री आणि गरिबी दूर होते। आयुष्यामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होते, कारण ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। ठीक आहे, यानंतर दुसरा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा। बघा, गुरुवारच्या दिवशी आपल्याला कुठल्याही गोशाळेत किंवा जिथे कुठे गोमाता असेल तर तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर गोमातेला पिवळ्या रंगाची चणा डाळ आणि अर्धा किंवा पाव किलो गुळाचा जो खडा असतो तर हे गुळ तुम्हाला तिला खाऊ घालायचा आहे। गुळ आणि चणा डाळ खाऊ घालत असताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि प्रयत्न करा तिची जीभ आपल्या हाताला लागेल, तिच्या जिभेची लाल आपल्या हाताला लागेल यासाठी थोडेसे प्रयत्न करा। जर तिने तिच्या जिभेने आपल्या हाताला स्पर्श केला, आपल्या हाताच्या या रेषांना स्पर्श केला तर त्या क्षणापासून तुमचं भाग्य उजळलं म्हणून समजा। गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी जसा समर्पित असतो, गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित असतो, तसंच गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित असतो। गोमाता ही दत्त महाराजांची सर्वात प्रिय किंवा ज्यामध्ये दत्त महाराजांचा अंश असतो, गोमातेत 33 कोटी देवांचा वास असतो। तसं गुरुवारच्या दिवशी तुम्ही गोमातेला हे खाऊ घालाल आणि जेव्हा तिचा आशीर्वाद तुम्ही मिळवाल त्या क्षणापासून गरिबी, दरिद्रता, भोग सगळं दूर होईल आणि आयुष्यामध्ये सगळं चांगलं व्हायला सुरुवात होईल। मी आमच्या आजूबाजूला असंख्य अशी लोक बघते की जी प्रत्येक गुरुवारी गोमातेला हे खाऊ घालतात। प्रत्येक, आता तुम्ही देखील प्रत्येक गुरुवारी किंवा महिन्यातून 2 महिन्यातून जेव्हा कधी तुम्हाला इच्छा असेल, वाटेल तेव्हा एक तरी गुरुवारी हा उपाय करून बघा।
यानंतरचा चौथा उपाय जो आहे पुढचा तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी सिक्का, लक्ष्मीचा जो सिक्का असो त्या लक्ष्मीच्या सिक्क्याची पूजा करायची। बघा, गुरुवारचा दिवस भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित असल्याने याच दिवशी आपण माता लक्ष्मीचं व्रत धरतो। एक छोटं प्लेट ताम्हण असेल तुमच्याकडे तर ते घ्या, त्यामध्ये माता लक्ष्मीचा एक सिक्का ठेवा ज्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो। बघा, कुठेही तुम्हाला असा सिक्का मिळून जाईल, घरात आहे तर तोच घ्या, तो त्या ताम्हणात ठेवा, थोडं पाणी घाला, थोडंसं दूध घाला, थोडं हळदीचं पाणी घाला, पुन्हा पाणी घाला आणि हा सिक्का जो आहे तो स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्याला स्नान घाला। त्यानंतर हा सिक्का तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे। देवघरामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ वगैरे ठेवायचे किंवा फुलांच्या पाकळ्या, त्याच्यावरती हा सिक्का ठेवायचा, हळदी कुंकू अर्पण करायचं, उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आणि त्याच्यानंतर हा जो सिक्का आहे हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवायचा। जिथे पैसे ठेवता, तुमचं जे सोनं असेल ते ठेवता, तर त्याच ठिकाणी तुम्हाला हा लक्ष्मीचा सिक्का, लक्ष्मीचा कॉईन उचलून ठेवायचा आहे। त्या गुरुवारपासून तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल, यश मिळायला सुरुवात होईल, लक्ष्मी स्थिर होईल, प्रसन्न होईल, घरामध्ये पैसा येईल आणि आलेला पैसा टिकेलही। यानंतरचा पाचवा उपाय आता हा जो पाचवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपल्याला मुठभर धने लागणार आहेत। हिरव्या रंगाचे जे धने असतात, ज्याला लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं, ज्याला धन म्हटलं जातं, हे मुठभर धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे धने तुम्हाला तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर मुठीने हे तुम्हाला मुठभर धने लक्ष्मीच्या मूर्तीवर सोडायचे, म्हणजे धन्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्चन करायचं आहे। हे अर्चन करत असताना संपूर्ण श्री सूक्तम फलश्रुती सहित एक वेळा म्हणायचं। संपूर्ण श्री सूक्तम फलश्रुती सहित लक्षात ठेवा, एक वेळा म्हणायचं। एक वेळा म्हणायचं थोडे थोडे धने त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती अर्चन करायचे, अर्पण करायचे। त्याच्यानंतर यातील थोडेसे धने काढायचे, लक्ष्मीच्या मूर्तीवरून थोडेसे धने काढायचे, लाल कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि आपल्या घरातील उत्तर ईशान्य दिशेला ठेवायचे, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवायचे। आणि राहिलेले जे धने आहेत हे पुन्हा एकदा लाल कापडामध्ये बांधून आपल्या घरातील कर्त्या किंवा कमवत्या व्यक्तीच्या सोबत किंवा त्याच्या बॅगेत, त्याच्या पर्समध्ये, जिथे शक्य असेल तिथे त्याच्या जवळ ठेवायला सांगायचे। याने नेहमी धन त्याच्याकडे खेचलं जाईल, घराकडे धन आकर्षित होईल, घरात कधी धान्यात कमतरता भासणार नाही, धनात नेहमी पुरवठा राहील। बघा, 5 उपाय सांगितलेले आहेत, कुठलाही एक करा, शक्य असेल तर सगळे करा। अत्यंत साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा। आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।